तर आज आपण आपल्या विदर्भातील एक अशा हनुमानच्या प्राचीन मंदिरात चाललो होतो म्हटलं, जिथून हनुमानच्या मूर्तीच्या नाभीतून सतत पाणी वाहत राहते आणि तो पाणी कुठून येते आतापर्यंत कोणाला माहितच नाही म्हटलं. आणि तो पाणी जर का तुम्ही प्रसाद म्हणून ग्रहण केला तर तुमच्या शरीरातले पूर्ण रोग दूर होतात. आणि तो मंदिर कुठे आहे आणि कोणता आहे त्याच्यासाठी पूर्ण व्लॉग बघा आपला. आपले मित्र एवढे डेंजर आहे म्हटलं, कधी कुठे जायचं प्लॅन एकदम टाइमवरच बनतात आणि माणूस त्यांना नाही म्हणू शकत, आपल्याला त्यांच्यासोबत जास्त लागते. म्हणून जाता जाता सर्वात आधी तर पहिले गाडीत भरलं बाबा पेट्रोलची टाकी तर झाली होती फुल भावा. आता स्वतःची टाकी फुल करण्यासाठी आलो बा चहाच्या दुकानावर, आणि स्वतःची टाकी फुल करण्यासाठी भाऊ दुसऱ्याची टाकी संपवली ना आमच्या पोरानं. आणि थंडी एवढी डेंजर होती की म्हटलं चहात काय झाला नाही, म्हणून भाऊ बसलो तिथं आगीजवळ 5-10 मिनिटं, कारण की आम्ही निघालो होतो रात्रीचे 11-12 वाजता. आणि आपले पुट्टे कुठे आले आणि त्यांच्यासोबत कधी काढणे झालं असं कधी होऊ शकते का? या आम्हाला घेतले होते बाबा 3 दिवसा आधी जुते, आणि ह्या सेकता भावाच्या नवीन जुत्याची लागली ना वाट, आणि आम्हाला मंदिर पोचता पोचता झाली भाऊ पहाट. आणि भाऊ इथं आल्यानंतर माणसाला माहित पडलं की असली थंडी कशाला म्हणतात. बिना धूम्रपानच्याच म्हटलं तोंडातून धुवा निघत होता, एवढी डेंजर थंडी होती तिथं. आणि मेन म्हणजे भाऊ आम्ही आलो होतो शनिवारी, आणि आज एवढी डेंजर गर्दी होती की तुम्हाला काय सांगावं. आणि इथं आल्याबरोबर सर्वात आधी आम्हाला फक्त एकच काम करायचं होतं, ते म्हणजे आंघोळ करणं. आणि जर का इथं आपण थंड पाण्यानं आंघोळ केली असते तर डायरेक्ट वरतच गेलो असतो आपण. म्हणून मस्त भाऊ स्नानगृहाकडे आलो, तिथं 20 रुपये दिले आणि गरम पाणी घेतलं माणसानं आणि गेलो बाबा आंघोळ करण्यासाठी. साला गरम पाणीच्या नावावर थंड पाणी देत होतं आणि साला थंडी एवढी डेंजर लागत होती की पूर्ण पायाचा बर्फ बनला होता म्हटलं. आणि फायनली बाबा आपण पोहोचलो होतो ना हनुमानच्या मंदिराजवळ. आता मंदिरचं सर्व काही तुम्हाला मी एक व्हिडिओ मध्ये दाखवू नाही शकत, म्हणून नेक्स्ट व्हिडिओ साठी मला फॉलो करून ठेवा. आजसाठी एवढंच, भेटू उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये. तेव्हा टाटा आणि बाय.